जरी आम्ही कोकणातले असलो तरी जेव्हा संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हा एक करार झाला की नागपूरला उपराजधानी द्यायची आणि एक अधिवेशन नागपूरमध्ये भरवायचं। नागपूरमध्ये जे अधिवेशन भरतं त्याच्यातनं नागपूरच्या परिसरामध्ये म्हणजे विदर्भाच्या परिसरामध्ये शेती, उद्योग, पाणी, जे काही धरण ह्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे अशी अपेक्षा असते। यांनी बरोबर डाव रचून स्वतःचा प्रस्ताव आज आहे, जिवंत आहे, ऑर्डर ऑफ द डे मध्ये आहे, चर्चा करायला तयार नाहीत आणि बोट दाखवतात तुम्ही का नाही प्रस्ताव मांडला। अहो तुम्ही मांडला म्हणून आम्ही नाही मांडला। यांना फक्त वेळेत कामकाज संपवून प्लेन पकडायचंय, यांना कामकाज संपवून विमानातनं उडायचंय म्हणून विदर्भ नाही, महाराष्ट्र नाही आणि काहीच नाही। आणि जो विरोधी पक्षांनी प्रस्ताव ठेवला होता वर्षा गायकवाडनी, ती एवढी जोरात बोलत होती की कसा भ्रष्टाचार झालाय, कसा धारावीकरांवर अन्याय झालाय, तिचं बोलणंच थांबवलं। आम्हाला माहिती आहे की रिप्लायसाठी लोकांनी 2-2 तास भाषण केलंय। विधानसभा चालवण्याची पद्धत नाही। ज्याप्रमाणे वरती 152 लोकांना बाहेर काढून लोकशाहीची हत्या केली तसंच आजच्या दिवसात कोणालाही बोलू देत नाहीत। विरोधी पक्षनेता हा कितीही बोलू शकतो, त्याला सांगितलं तुम्ही थांबा चला बसा, ही कुठली पद्धत आहे? विरोधी पक्षांच्या प्रस्तावावरती आमच्यासारख्यांना बोलूच न देणं ही कुठली पद्धत आहे? लोकशाहीची क्रूर थट्टा या विधानसभेमध्ये केली जाते। लोकशाहीचा खून पाडला जातोय आणि तो वरपासून खालपर्यंत येतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।